आजची महत्त्वाची बातमी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार आहे। थोड्याच वेळात निकालाच्या वाचनाला सुरुवात होतीये। पुणे सत्र न्यायालय दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल सुनावणार आहे। दाभोलकरांच्या हत्येच्या 11 वर्षांनंतर खटल्याचा निकाल लागतो आहे। आपल्या सोबत प्रतिनिधी अभिजित पोटे सध्या जोडले गेलेले आहेत। अभिजित, किती वेळात निकालाच्या वाचनाला सुरुवात होतीये? मनुश्री, डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्ये प्रकरणाचा जो महत्त्वाचा निकाल आहे तो निकाल आज येणार आहे आणि निकालाच्या वाचनाला अगदी थोड्याच वेळात जी आहे ती पुणे विशेष न्यायालयात जी आहे ती सुरुवात होणार आहे। बरोबर 11:30 वाजता जो निकाल आहे त्या निकालाच्या वाचनाला सुरुवात होणार आहे। दोन्ही पक्षाचे वकील जे आहेत, बचाव पक्षाचे आणि आरोपी पक्षाचे, असे दोन्ही पक्षाचे वकील ज्या पुणे विशेष न्यायालयात जे आहे ते दाखल झालेले पाहायला मिळतात। जवळपास 5 आरोपींवर दोषारोपपत्र जे आहे ते या सगळ्या प्रकरणी दाखल करण्यात आलं होतं। आपल्याला माहिती आहे की 20 ऑगस्ट 2013 मध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली होती। त्यानंतर पुणे पोलीस असेल, ATS असेल आणि CBI अशा अनेक संस्थांकडनं जे आहे ते या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यात आला होता आणि 2021 साली पुण्याच्या याच विशेष न्यायालयात जवळपास 5 जणांविरोधात जे आहे ते दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं आणि या सगळ्या प्रकरणाचा आज महत्त्वाचा निकाल जो आहे तो दुपारपर्यंत येण्याची शक्यता आहे। कारण थोड्याच वेळात आता निकाल वाचनाला जी आहे ती सुरुवात होणार आहे। जे आरोपी आहेत त्या आरोपींना अगदी थोड्याच वेळात त्या कोर्टात आणलं जाणार आहे। जे दोन्ही बचाव पक्ष असेल किंवा इतर पक्षाचे वकील जे आहेत ते आता कोर्टात दाखल झालेले आहेत आणि बरोबर 11:30 वाजता मनुश्री या निकाल वाचनाला जी आहे ती सुरुवात होणार आहे। नेमका काय निकाल विशेष न्यायालय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जवळपास 11 वर्षापूर्वी मॉर्निंग वॉकला आलेल्या दाभोलकरांची हत्या पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर करण्यात आली होती आणि 11 वर्षानंतर आज या सगळ्या प्रकरणाचा निकाल जो आहे तो मनुश्री येणार आहे आणि अवघ्या 15 ते 20 मिनिटात जो निकाल आहे त्या निकाल वाचनाला खरं तर सुरुवात होणार आहे। मनुश्री, नक्कीच अभिजित, तब्बल 11 वर्षांनंतर लागणाऱ्या या निकालाकडे आपलं लक्ष असेलच।